पुण्यातल्या रस्त्यांवरून जेव्हा मनोज जरांगे पाटलांची रॅली पुढे जाते तेव्हा जागोजागी स्वागत होताना आपण पाहतोय। पण आता थोड्या वेळापूर्वी भुजबळ असं म्हणाले सांगलीमध्ये की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देताना शक्य नाही। भुजबळ अजूनही त्यांच्या भुजबळाला फेजबळाला नाही गेलीत आम्ही। इथं गोरगरीब मराठ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, लेकरांचा प्रश्न आहे, आमच्या आरक्षणाचा। म्हणून मराठा समाज एवढा उसळला आहे का, येडा आहे का? सरकारचे का डोळे गेले का? सुपडा साफ करून टाकते मराठी त्या सरकारचे, ठेवणार नाही त्यांना। आम्हाला विनाकारण आम्हाला षडयंत्र करायला लागले, गुतायला लागले। मराठ्यांच्या लक्षात आलं, चला आता सगळं झुकून द्यायचं। अनिल बोंडे भाजप मधला मराठा सुद्धा आता रस्त्यावर आलाय। अनिल बोंडे भाजपचे फिंडेर असले लय गुंडाळलेत ते असं म्हणाले की तुम्ही मुख्यमंत्री झाले तरी अरे जाहीर म्हणा तिकडे माकडा असले किती का गुंडाळले फेकून दिलेत मराठ्यांनी। इथं मराठ्यांना एकजूट मराठा पुन्हा एकदा झालाय, याचा मला जास्त आनंद आहे। कारण त्यांनी लक्षात घेतलं आता ज्या मराठ्यांना आमदाराला आणि मंत्र्याला निवडून दिलं त्याला पक्ष नेता मोठा करायला तर मनोज जरांगेला समाज आणि समाजाचे लेकरं मोठे करायचे। तुमचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर आता पुण्यात पाहिलं। काही गरज नाही, मला फक्त मराठ्यांना आरक्षण मिळून द्यायचंय आणि मी माझ्या मराठ्याची मान खाली होऊन असं एकही पाऊल उचलणार नाही, मराठ्याचं आयुष्यभर गद्दारी करणार नाही। पुणेकरांच्या चरणी नतमस्तक। बापा हो, कट्टरपणा काय असतो, कडवटपणा काय असतो हे तुम्ही सिद्ध केलं। आणि सगळ्या क्षेत्रातला मराठा, नोकरदार मराठा, व्यवसाय व्यापारी मराठा, सगळा मराठा एक झाला, त्याबद्दल तुमच्या चरणी नतमस्तक होतो। धन्यवाद, मनापासून आभार पुणेकर। धन्यवाद। पुढारी न्यूजशी बातचीत केल्याबद्दल आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील होते, ज्यांनी या पुणे दौऱ्यात असताना वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे। हे सगळं घडत असताना मनोज जरांगे पाटील त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, पुणे। जरा झूम करून रेकॉर्ड करा। मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली पुण्यात पोहोचलेली आहे आणि पुण्यातला हा सगळा प्रतिसाद आपण पाहतोय। साधारणपणे दुपारी सुरू झालेली ही यात्रा रात्र झालेली आहे। अजूनही जी सारसबागेपासून सुरू झाली डेक्कन पर्यंत पोहोचणार होती, पण हे अंतर कापायला इतका मोठा उशीर लागतोय। याचं कारण आहे पुणेकरांनी या रॅलीला दिलेला हा सगळा प्रतिसाद। याच बाबत आपण मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत बोलणार आहोत। या सगळ्या प्रतिसादाबद्दल, पुणेकरांनी दिलेल्या समर्थनाबद्दल सुरुवातीला काय सांगाल? पुणेकरांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शब्द नाही। शेवटी सरकारनं ठरवलं मला उघडं पाडायचं, माझ्याकडे षडयंत्र रचायचं, तसे त्यांनी सापळे सुद्धा रचले। दरेकर फडणवीसांनी दरेकरांच्या माध्यमातून, छगन भुजबळांच्या माध्यमातून। आणि मी काय वाईट करतोय? मी समाजाला आरक्षण द्या म्हणतोय, ते आरक्षण मागण्यासाठी इतकी ओढाचढ त्यांची लागली मला संपवायला। अरे मराठा समाजाच्या लक्षात यायला लागलं, विरोधी पक्षातले बी नेते मनोज जरांगे पाटलांच्याच पाठीमागे लागले, सत्ताधाऱ्यांचे पण त्यांच्याच मागे लागले। अरे हे लेकरू आपल्या समाजासाठी ना आपल्या लेकरांसाठी करतंय, याला उघडं पाडायला, अडचणीत आणायला का संधी सापडायला लागले? ते असं काय केलं? या भाजपमधल्या सगळ्या आमदार मंत्र्यांना माझ्याच मराठ्यांनी मोठं केलं, आणि मग आज हेच लोक आपल्या लेकराला आरक्षणाच्या विरोधात बोलायला लागले, मराठ्याला आरक्षण देऊ नका म्हणताय। मग यांना मोठं करून उपयोग काय? भाजपमधल्या मराठ्यांना आमदाराला, भाजपमधल्या आमदाराला आणि मंत्र्याला त्यांचा पक्ष मोठा करायचा आणि नेता मोठा करायचा, हे माझ्या मराठा समाजाच्या आता लक्षात आलं। आणि मला माझा समाज मोठा करायचा, माझ्या समाजाचे लेकरं मोठे करायचे, हे समाजाच्या लक्षात आलं। भाजपमधल्या मराठ्यांनाही वाटतं आता नको, बस झालं हे राजकारण, आयुष्याचं लेकराचं कल्याण करू आपण, हयात आहे तोवरच, नसता आपले नंतर पिढ्या माफ नाही करणार आपल्याला। आणि रोज षडयंत्र, रोज एक दिवस खाडा नाही। मग मराठा समाज आता पेटून उठला। माझ्याकडे खरंच पुणे जिल्ह्यातल्या मराठ्यांसाठी शब्द नाही। मायबाप मराठ्यांनो, इतका कडवटपणा आणि इतका कट्टरपणा पुण्याच्या मराठ्याने दाखवलाय। पुणे शहरातले सगळे मराठे बाहेर पडले, खेड्यापाड्यातले सगळे मराठे बाहेर पडले, सगळे पुणे शहरात आले। मानावं लागन आज राजकारण्यांनी, देवेंद्र फडणवीसांनी
जी दहशत मराठा समाजासमोर वर उभा केली होती ती पुरी मोडून काढली. राज्याला पूर्ण बळ मिळालं या मराठ्यांमुळे. खरंच तुमच्या चरणी मी मनापासून नसतं. आज महाराष्ट्रात देशाला पुणेकरांनी दाखवून दिलं मराठा म्हणजे काय. आणि पूर्वी मन आहे बघा एक, ज्यावेळेस मराठा एकत्र येतो त्यावेळेस इतिहास घडतो. हे पुणेकरांनी सिद्ध करून दिलं. माझ्या मराठ्यावर जर अन्याय केला आणि माझ्या लेकरांवरती जर अन्याय केला मराठ्यांच्या, तर आम्ही सरकार झोपीत असतो पायाखाली. हे आज पुणेकरांनी सिद्ध करून दिलं. आणि पुणेकरांमुळं राज्य पुरं ढवळून निघालंय. आता आपल्या मराठ्यांना बळ मिळालंय. आता ऐतिहासिक शनिवारवाडा आपल्या पाठीमागे होता. हा सगळा जो रॅलीचा मार्ग आहे, रॅलीतली गर्दी आहे, ती त्या शनिवारवाड्याच्या समोरून गेली. ऐतिहासिक वास्तू असलेल्या शनिवारवाड्याच्या समोरून गेली. ही गर्दी तुम्हाला अशीच ऐतिहासिक वाटते का? या सगळ्या गर्दीचा शेवटपर्यंत जाताना कसा फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? ऐतिहासिक नाही, महाऐतिहासिक. 30-32 लाख मराठा राज्यातला आणि पुणे शहरातला इथं जिल्ह्यातला इथं एक वाट. हे पाहिलं 60-70 किलोमीटर यांनाच लागले. हे काय बघा, मला खोटं बोलायचं म्हणून बोलत नसतं मी. डोळे उघडून बघायला पाहिजे बघणारानं. मराठ्यांच्या नादी लागल्यावर काय होतं, मराठ्यांच्या नादी लागल्यावर काय होतं. इतके भयानक परिस्थिती आहे. आपण बघतोय की जागोजागी असंच समर्थन मिळतंय. मोठ्या संख्येनं लोक यांना भेटण्यासाठी, समर्थन देण्यासाठी, जरांगे पाटील यांच्या भूमिकेचं स्वागत करण्याच्यासाठी पुण्यातल्या सगळ्या रस्त्यांवरती गर्दी करताना वार्ता बघा जरा. पुण्यातल्या रस्त्यांवरून जेव्हा मनोज जरांगे पाटलांची रॅली पुढे जाते तेव्हा जागोजागी स्वागत होताना आपण पाहतोय. पण आता थोड्या वेळापूर्वी भुजबळ असं म्हणाले सांगलीमध्ये की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देता येणं शक्य नाही. भुजबळ अजूनही त्यांच्या भुजबळाला नाही गेलीत आम्ही. इथं गोरगरीब मराठ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, लेकरांचा प्रश्न आहे आमच्या आरक्षणाचा. म्हणून मराठा समाज एवढा उसळला आहे का, येडा आहे का? सरकारचे का डोळे गेले का? सुपडा साफ करून टाकते मराठे त्या सरकारचे, ठेवणार नाही त्यांना. आम्हाला विनाकारण आम्हाला षडयंत्र करायला लागले, गुतायला लागले. मराठ्यांच्या लक्षात आलं, चला आता सगळं झुकून द्यायचं. अनिल बोंडे भाजप मधला मराठा सुद्धा आता रस्त्यावर आलाय. अनिल बोंडे भाजपचे फिंडेर असले लय गुंडाळलेत. ते असं म्हणाले की तुम्ही मुख्यमंत्री झाले तरी अरे जाहीर म्हणा तिकडं माकडा असले किती का गुंडाळे फेकून दिलेत मराठ्यांनी. इथं मराठ्यांना एकजूट मराठा पुन्हा एकदा झालाय, याचा मला जास्त आनंद आहे. कारण त्यांनी लक्षात घेतलं आता ज्या मराठ्यांना आमदाराला आणि मंत्र्याला निवडून दिलं त्याला पक्ष नेता मोठा करायला तर मनोज जरांगेला समाज आणि समाजाचे लेकरं मोठे करायचे. तुमचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर आता पुण्यात पाहिलं. काही गरज नाही, मला फक्त मराठ्यांना आरक्षण मिळून द्यायचंय. आणि मी माझ्या मराठ्याची मान खाली होऊन असं एकही पाऊल उचलणार नाही. मराठ्यांचं आयुष्यभर गद्दारी करणार नाही. पुणेकरांच्या चरणी नतमस्तक. बापा हो, कट्टरपणा काय असतो, कडवटपणा काय असतो हे तुम्ही सिद्ध केलं. आणि सगळ्या क्षेत्रातला मराठा, नोकरदार मराठा, व्यवसाय व्यापारी मराठा, सगळा मराठा एक झाला. त्याबद्दल तुमच्या चरणी नतमस्तक होतो. धन्यवाद, मनापासून आभार पुणेकर. धन्यवाद. पुढारी न्यूजशी बातचीत केल्याबद्दल आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील होते, ज्यांनी या पुणे दौऱ्यात असताना वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. हे सगळं घडत असताना मनोज जरांगे पाटील त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, पुणे. वार्ता बघा जरा. पुण्यातल्या रस्त्यांवरून जेव्हा मनोज जरांगे पाटलांची रॅली पुढे जाते तेव्हा जागोजागी स्वागत होताना आपण पाहतोय. पण आता थोड्या वेळापूर्वी भुजबळ असं म्हणाले सांगलीमध्ये की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देता येणं शक्य नाही. भुजबळ अजूनही त्यांच्या भुजबळाला नाही गेलीत आम्ही. इथं गोरगरीब मराठ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, लेकरांचा प्रश्न आहे आमच्या आरक्षणाचा. म्हणून मराठा समाज एवढा उसळला आहे का, येडा आहे का? सरकारचे का डोळे गेले का? सुपडा साफ करून टाकते मराठे त्या सरकारचे, ठेवणार नाही त्यांना. आम्हाला विनाकारण आम्हाला षडयंत्र करायला लागले, गुतायला लागले. मराठ्यांच्या लक्षात आलं, चला आता सगळं झुकून द्यायचं. अनिल बोंडे भाजप मधला मराठा सुद्धा आता रस्त्यावर आलाय. अनिल बोंडे भाजपचे फिंडेर असले लय गुंडाळलेत. ते असं म्हणाले की तुम्ही मुख्यमंत्री झाले तरी अरे जाहीर म्हणा तिकडं माकडा असले किती का गुंडाळे फेकून दिलेत मराठ्यांनी. इथं मराठ्यांना एकजूट मराठा पुन्हा एकदा झालाय, याचा मला जास्त आनंद आहे.
कारण त्यांनी लक्षात घेतलं आता ज्या मराठ्यांना आमदाराला आणि मंत्र्याला निवडून दिलं त्याला पक्ष नेता मोठा करायला तर मनोज जरांगेला समाज आणि समाजाचे लेकरं मोठे करायचे. तुमचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर आता पुण्यात मला पाहिलं. काही गरज नाही, मला फक्त मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचंय आणि मी माझ्या मराठीची मान खाली होऊन असं एकही पाऊल उचलणार नाही, मराठ्यांचं आयुष्यभर गद्दारी करणार नाही. पुणेकरांच्या चरणी नतमस्तक. बापा हो, कट्टरपणा काय असतो, कडवटपणा काय असतो हे तुम्ही सिद्ध केलं आणि सगळ्या क्षेत्रातला मराठा, नोकरदार मराठा, व्यवसाय व्यापारी मराठा, सगळा मराठा एक झाला. त्याबद्दल तुमच्या चरणी नतमस्तक होतो. धन्यवाद, मनापासून आभार पुणेकर. धन्यवाद. पुढारी न्यूजशी बातचीत केल्याबद्दल. आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील होते, ज्यांनी या पुणे दौऱ्यात असताना वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. हे सगळं घडत असताना मनोज जरांगे पाटील त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.